नमस्कार दर्शको, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. मिलिया प्रकरणामध्ये म्हणजेच अंजुमन इशात तालीम या संस्थेची जी शाळा आहे मिलिया हायस्कूल, त्याचं प्रकरण गेल्या 15 दिवसांपासून सुरू आहे आणि संस्थेची बॉडी बरखास्त करावी अशा प्रकारची मागणी जनतेतून केली जाते. त्याचबरोबर मराठी महाराष्ट्रसुद्धा हा जनतेचा आवाज पुढे घेऊन जात आहे. मागच्या 2 दिवसांपासून संस्थेचे अध्यक्ष आहेत डॉक्टर सलीम अहमद महफूज, जे सौदी अरेबियाला असतात. ते 2 दिवसांपासून बीडमध्ये येणार अशा प्रकारची चर्चा होती आणि अखेर ते बीडमध्ये आलेले आहेत. त्यांची सबिहा खान यांच्या घरी बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये काय झालेलं आहे अद्याप कोणालाही माहीत नाही. मात्र कुजबूज अशी आहे की संस्थेमधल्या कुठल्याही प्रकारचा बदल केला जाणार नाही. मात्र उद्या शाळेमध्ये जाऊन सबिहा बाजी किंवा मग जे कोणी लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत ते माफी मागतील जनतेसमोर आणि झालं गेलं विसरून जा अशा प्रकारच्या घोषणा त्या ठिकाणी होतील अशा प्रकारची कुजबूज आहे. काय नेमकं त्यांचं बैठकीमध्ये ठरलेलं आहे हे त्यांनाच माहीत आहे. या बैठकीसाठी आमच्या पत्रकारिता क्षेत्रामधले बरेचसे लोक होते आणि त्यांच्या पोस्टमधून मी वाचलेलं आहे. म्हणजे तिथं कुठल्याही प्रकारचा बदल ते करणार आहेत असं जाणवलेलं नाही किंवा मग तसे संकेतही त्यांनी दिलेले नाहीत. खरं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आणि हास्यास्पद म्हटलं तर प्रकरण फार गंभीर असताना सुद्धा डॉक्टर सलीम अहमद महफूज यांच्या बैठकीला ज्यांनी हे प्रकरण एका बॉन्डवर सॉर्ट आऊट केलं, काही लाखो रुपयांचा व्यवहार देवाणघेवाण करून, तेच लोक बैठकीला होते. म्हणजे इतर कुठलाही व्यक्ती त्या बैठकीला नव्हता. म्हणजे जे कोणी 2-4 लोक जर सोडले, पत्रकार असतील किंवा मग काही पुढारी जर 2 बोटावर मोजणे इतके जर सोडले, तर काही असे होते की ज्यांनी हे प्रकरण सॉर्ट आऊट केलं, पैशांची देवाणघेवाण घेऊन एक स्टॅम्प बनवला त्याच्यानंतर. आणि या सगळ्या लोकांच्या साक्षीनं म्हणजे सबिहा खान सुद्धा त्याच्यामध्ये होत्या आणि या सगळ्यांच्या साक्षीने एक प्रकरण लाखो रुपये देवाणघेवाण करून जे आहे ते सोडवलं. तेच लोक आज बैठकीला होते. मग या बैठकीमधून काय नेमकं निष्पन्न होणार आहे हे आज डिक्लेअर झालेलं आहे. डॉक्टर सलीम हे सौदी अरेबियामध्ये राहतात आणि मोठी हस्ती आहेत. ते आल्यानंतर ठोस निर्णय घेतील अशा प्रकारची आशा अपेक्षा लोकांना होती. आता उद्या ते कुठल्या प्रकारची घोषणा करणार नाहीत हे त्यांनाच माहीत आहे. मात्र जशा प्रकारची चर्चा आहे बैठक झाल्यानंतर, खरं तर ही बैठक बंद खोलीमध्ये झाली आणि या बैठकीमध्ये काय नेमकं ठरलं रे उद्या सकाळी शाळेमध्ये जाऊन सांगणार आहेत असं बोललं गेलं. मग ते सांगतील की नाही सांगतील हे त्यांच्या अधिकारामधला विषय आहे. खरं तर डॉक्टर सलीम ही फार मोठी हस्ती आहे आणि ते आल्यानंतर मोठा निर्णय घेतील असं सगळ्यांना वाटत होतं. मात्र कुठल्याही प्रकारचा मोठा निर्णय झालेला नाही. ज्या लोकांनी बंद खोलीमध्ये हे प्रकरण एका स्टॅम्पवर मिटवलं तेच लोक बैठकीला होते. म्हणजेच पुन्हा एकदा जुन्या बाटलीमध्ये नवी दारू असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही आणि मिलिया संस्थेची जी परिस्थिती आहे ती जैसे ती राहील अशा प्रकारची चिन्ह आता दिसायला लागलेली आहेत. खरं तर या सगळ्या गोष्टी सॉर्ट आऊट म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतक्या टोकाला जायची काहीही कारण नव्हतं. संस्थेने खटाखट निर्णय घेतले असते. खरं तर याच्या अगोदरही कारवाई करत असताना डॉक्टर सलीम यांची वाट पाहिलीच नाही सेक्रेटरींनी. मात्र हे निर्णय अगोदरच घेतले असते तर डॉक्टर सलीम यांना इथे यायची सुद्धा गरज नव्हती आणि सलीम यांच्या बैठकीला त्या लोकांना सुद्धा उपस्थित राहायची गरज नव्हती. आता डॉक्टर सलीम यांना ह्या लोकांनी असं प्रकरण मिटवून घेतलेलं आहे, पैसे दिले घेतले, या सगळ्या गोष्टी माहितीत की नाही माहीत नाही, त्यांनाच माहीत आहे. मात्र असं असताना सुद्धा ही लोक बैठकीला राहतात म्हटल्यानंतर बैठकीमधून निष्पन्न नेमकं काय झालं असणार आहे या सगळ्या गोष्टी लोकांना समजू शकतात. म्हणजे मी बोलायची गरज नाही, लोक समजू शकतात की बैठकीमध्ये नेमकं काय ठरलेलं आहे. मी मिलिया संस्थेचा दुश्मन आहे असं अजिबात नाही आहे. मिलिया संस्था पहिल्यापासून मी एकट्याने आवाज उठवला की ही संस्था टिकली पाहिजे आणि या संस्थेमधली घाण निघाली पाहिजे. काही लोकांचं असं म्हणणं आहे की मी संस्थेची बदनामी केलेली आहे. संस्थेची बदनामी कशी काय केली याचे पुरावे कोणाकडेच नाही आहेत. फक्त बिनबुडाचे आरोप करणारे लोक सध्या समाजामध्ये आहेत. या सगळ्या गोष्टी होत असताना डॉक्टर सलीम हे नेमका काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतंच. मात्र अर्धा-अधिक निर्णय त्यांचा झालेला आहे. उद्या कुठल्या प्रकारची घोषणा होऊ शकते किंवा मग औपचारिकता बाकी आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. मात्र कुठल्याही प्रकारचे बदल संस्थेमध्ये केले जाणार नाहीत अशा प्रकारची माहिती सूत्रांच्या माध्यमातून आम्हाला मिळालेली. काय नेमक्या गोष्टी उद्या होणार आहेत या सगळ्या गोष्टीत पालक वर्ग जे आहे ते मान्य करतील की नाही डॉक्टर सलीम यांचा निर्णय, किंवा मग शाळा प्रशासन तसं राहणार आहे का, या सगळ्या गोष्टीत तसे प्रश्न कायम आहेत. सुटणार आहेत की नाही हा सगळ्यात मोठाचा प्रश्न आहे. पालकांनी उद्या शाळेमध्ये उपस्थित राहावं अशा प्रकारचं आवाहन मराठी महाराष्ट्र करत आहे आणि उद्या शाळेमध्ये काय नेमका निर्णय होणार आहे
याकडे सगळ्यांनी बारकाईने लक्ष ठेवावं. खरं तर डॉक्टर सलीम यांचा काय निर्णय असणार आहे हे सगळ्या पालकांसमोर असणं गरजेचं आहे. उद्या शाळेमध्ये ते जाणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. काय नेमका निर्णय ते शाळेमधून घेणार आहेत याबद्दलची जी आहे ती खुलासा आणि माहिती ते उद्या शाळेमध्ये देऊ शकतात. मात्र बैठक जी आज झाली, ज्या लोकांची बैठक झाली त्या लोकांच्या बैठकीहून किंवा मग मधी जे काही घडलं त्यांच्यावरून नवं काहीतरी झालं असावं अशा प्रकारची काही शंका व्यक्त करणं चुकीचं ठरेल. कारण हीच लोक पाठीमागच्या वर्षभरापूर्वी होती आणि त्यांनीच हे प्रकरण मिटवलेलं होतं. आता काय नेमकं मिटवलेलं आहे, डॉक्टर सलीम यांनी काय निर्णय घेतलेले आहेत हे त्यांच्या तोंडून उद्याच्याला ऐकायला मिळाले तर बेहतर राहील. दोस्तों, शक इस बात का है कि 1 साल पहले जिन लोगों ने ये प्रॉब्लम किसी स्टैम्प पेपर पर सॉल्व किया था, कुछ पैसे ले देकर कुछ आमिर काजी और उनकी बीवी के साथ जो समझौता हुआ था, क्या कुछ सेटलमेंट हुई थी, ये इन्हीं लोगों ने की थी. उन्हीं मीटिंग के लोग आज डॉक्टर सलीम साहब के बैठक में भी थे, ये मीटिंग में भी थे. आज जो मीटिंग हुई, इस मीटिंग में क्या कुछ हुआ ये कल पता चल जाएगा या फिर उसकी घोषणा की जाएगी स्कूल में जाकर. ऐसा बोला जा रहा है कि वो सब लोग कल स्कूल में हाजिर रहेंगे और वहाँ सारे टीचर और पेरेंट्स के साथ, बच्चों के साथ सब कुछ बोला जाएगा. इस तरह की बातें कही जा रही है. क्या कुछ सच्चाई है कल सामने आएगी. डॉक्टर सलीम साहब भीड़ में आए हैं, बैठक हुई है, उनके बाद जो चर्चाएं शहर में चल रही है उनके मद्देनजर रखते हुए हम ऐसा नतीजे पर पहुंचे हैं कि कुछ भी निर्णय लिया नहीं जाएगा, कुछ भी बदलाव नहीं किया जाएगा. जो कुछ है ऐसे ही रखा जाएगा. खाली जिन जिन लोगों से गलतियां हुई हैं वो लोग खाली स्कूल में पेरेंट के सामने माफ़ी मांगेंगे. जो कुछ हुआ वो सब भूल जाइए, इस तरह की बातें वहाँ कही जाएगी. तो ये 1 साल पहले भी हुआ था और आज भी हो रहा है. डॉक्टर सलीम साहब तो 2 दिन के बाद या फिर 2 घंटे के बाद कल चले जाएंगे. हमें यहाँ रहना है, स्कूल आगे बढ़ानी है. डॉक्टर सलीम साहब को 1 साल पहले शिकायत की गई थी तो आज आए हैं वो. अगर इस इतने बड़े मामले में शिकायत करने के बाद भी डॉक्टर सलीम साहब 1 साल के बाद यहाँ आते हैं तो कुछ छोटी सी समस्या होंगी, तब 5 साल बाद सलीम साहब यहाँ आएंगे तो मामला सुलझाएगा कौन? अगर इसी तरह के लोग संस्था में रहेंगे, सेक्रेटरी के तरह के लोग संस्था में रहेंगे तो मामला सुलझाएगा कौन? शिकायत किसके पास की जाए? अगर सवाल का हल नहीं निकाला जाएगा, कोई इंसान ही नहीं है जो सवाल का जवाब और हल निकाल सके, तो फिर किस तरह से शिक्षा व्यवस्था मिलिया हाई स्कूल की चलेगी? अगर वही लोग वहाँ पर रहेंगे तो क्या बदलाव किया गया? सऊदी अरेबिया से यहाँ आने का मतलब क्या फ़ायदा हुआ? यहीं आकर वही रहने दिया जा रहा तो फिर यहाँ आने की ज़रूरत क्या थी? इस तरह के सवाल खड़े किए जा रहे हैं. क्या कुछ होगा कल सुबह पता चल जाएगा. स्कूल में वो जाने वाले हैं कि नहीं है पता नहीं है, मगर हम जाएंगे. अगर स्कूल में पेरेंट्स मीटिंग होती है खुले में तो वहाँ से लाइव टेलीकास्ट होगा मराठी महाराष्ट्र का. आप सब लोग देखते रहिए. नमस्कार. रोखोक आणि परखड, स्पष्ट आणि पारदर्शक, निष्पक्ष आणि निर्भीड, लोकशाहीचा समर्थक, जनतेचा हितचिंतक, फक्त मराठी महाराष्ट्र न्यूज.